आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू असल्याचं प्रदर्शन करू नये, मुख्यमंत्री फडणवीसांचा घणाघाती टोला। आदित्य ठाकरेंच्या प्रेझेंटेशनची उडवली खिल्ली। आदित्य ठाकरेंनी राहुल गांधी होऊ नये, फडणवीसांचा उपरोधिक सल्ला। दिल्लीतला अॅनाकोंडा मुंबई गिळायला आला होता। उद्धव ठाकरेंची अमित शहांवर टीका, तर उद्धव ठाकरे अजगर, बावनकुळेंचा पलटवार। अॅनाकोंडा गेली 25 वर्ष बीएमसीच्या तिजोरीवर विळखा घालून बसलाय, शिंदेंचा निशाणा। अमित शहा यांच्या कुबड्यांच्या वक्तव्यावरून राजकीय वादंग। गरज सरो वैद्य मरो ही भाजपची नीती, संजय राऊतांची टीका। शिंदे अजितदादांनी राजीनामा द्यावा, राऊतांचं आव्हान। 1 नोव्हेंबरच्या विरोधकांच्या मोर्चासाठी मुंबई आझाद मैदान पोलिसांना पत्र। बाळा नांदगावकरांकडून मोर्चा आणि जाहीर सभेबाबत परवानगीसाठी पत्र। निवडणूक आयोगाच्या अनागोंदी कारभाराविरोधात 1 नोव्हेंबरला मोर्चा। महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी रणजितसिंह निंबाळकरांना चौकशीच्या कक्षेत आणलं पाहिजे, अंधारेंची मागणी। तर महिला आयोगाच्या अध्यक्षांना आवरा, त्या निंबाळकरांची बाजू घेतायत। रुपाली चाकणकरांवरही हल्लाबोल। फलटण आत्महत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करा, प्रकरणाची सखोल चौकशी करा, आमदार सुरेश धस यांची मागणी। संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात मोठा पुरावा हाती। निलंबित पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकरचं कनेक्शन समोर। डॉक्टरच्या आत्महत्येपूर्वी बदने आणि बनकरची बराच वेळ व्हॉट्सअप कॉलवर चर्चा। पुणे जैन बोर्डिंग प्रकरणाची पुढची सुनावणी 30 तारखेला होणार। गोखले बिल्डर आणि ट्रस्टच्या वतीनं प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात येणार। प्रतिज्ञापत्र दाखल झाल्यानंतर धर्मादाय आयुक्त देणार निकाल। शेतकरी कर्जमुक्तीसाठी बच्चू कडूंचा नागपुरात महाएल्गार मोर्चा। मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील रामगिरी निवासस्थानाबाहेरील सुरक्षेत वाढ। बच्चू कडूंनी दिलेल्या इशाऱ्यामुळे पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर। राज्यातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना 21,000 कोटींचं पॅकेज देणार। मुख्यमंत्र्यांची घोषणा। 11,000 कोटींच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाला कॅबिनेटमध्ये मंजुरी। शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश नाहीत। राज्य सरकारचं स्पष्टीकरण, केवळ शेतकरी देत असलेल्या रकमेचं ऑडिट करण्याचे आयुक्तांना आदेश। मंत्री संजय शिरसाटांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। रायगडमधील सरकारी जमिनीतून काहींनी आर्थिक फायदा घेतल्याचं वन विभागाचं पोलिसांना पत्र। रिअल इस्टेट डेव्हलपरवरती कारवाई करण्याची मागणी। मेट्रो 3 ॲक्वालाईनवरील स्थानकांच्या नावावरून काँग्रेसचं आंदोलन। मेट्रो स्थानकाला नेहरूंचं नाव न दिल्यानं काँग्रेस आक्रमक। खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात आंदोलन। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। पुण्यामध्ये एसआरएसचा 763 कोटींचा टीडीआर दरोडा पुढारीमुळे उघड। पुढारीच्या वृत्तानंतर गृहनिर्माण विभागाकडून टीडीआर प्रक्रियेला स्थगिती। एसआरएसचे तत्कालीन सीईओ आणि 2 बड्या बिल्डरांवरती काय कारवाई होणार याकडे लक्ष। 8व्या वेतन आयोगाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह 65 लाख पेन्शनधारकांनाही लाभ मिळणार। लवकरच महाराष्ट्रातही अंमलबजावणी होणार। निलेश घायवळच्या अटकेसाठी पुणे पोलिसांचं लंडन उच्चायुक्तांना पत्र। तर घायवळ कुटुंबाच्या नावानं जामखेडमध्ये कोट्यवधी रुपयांची जमीन खरेदी। 50 कोटींची जमीन फक्त 1 कोटी 25 लाख रुपयात खरेदी।